नमस्कार, मी गणेश जगताप. आपण पाहतात महासंघर्ष न्यूज, हक्कांसाठी निर्भीड लढा. महासंघर्ष न्यूजच्या विशेष कार्यक्रमात आज आपण पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील मांडकी या गावी आहोत. मांडकी गावची आजपासून 4 दिवस यात्रा सुरू आहे आणि या यात्रेनिमित्त आज पहिला दिवस यात्रेचा देवाच्या हळदी समारंभाचा कार्यक्रम आहे आणि मोठ्या उत्साहात ही यात्रा मांडकी गावामध्ये साजरी होताना पाहायला मिळत आहे. आपल्यासोबत देवाची हळद लावण्यासाठी काही गावातील महिला तसेच तरुण मुली आणि भगिनी आलेल्या आहेत. आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात. कशा पद्धतीने हा हळदीचा समारोह किंवा हळदी उत्सव, यात्रा उत्सव कसा साजरा केला जातो त्यांच्याकडून माहिती घेऊयात आपण. नमस्ते, काय नाव आपलं? माझं नाव श्यामल गायकवाड. काय सांगाल, आज मांडकी गावची यात्रा होत आहे आणि आजचा यात्रेचा पहिला दिवस आहे. हळदी समारंभाचा कार्यक्रम पार पडतोय. काय सांगाल, कसं वाटतं आणि हळदी समारंभ कसा साजरा केला जातो? तर सर्वप्रथम हनुमान जयंतीनंतर 5 दिवसांनी आमच्या गावची यात्रेचा दिवस असतो. कालाष्टमीपासून ही यात्रा सुरू होते. कालाष्टमीला पहिली देवाची हळद असते. पारंपरिक जसे आपले लग्नात विधी होतात त्याचप्रमाणे सर्व देवाच्या विधी ह्या पारंपरिक पद्धतीने केल्या जातात. जसं की आज 22 तारीख आज पहिला दिवस आहे लग्न म्हणजे देवाच्या हळदीचा. आणि आज सगळे गावातील महिला मुली व सगळ्या येऊन इथे उत्सव, जसा आपण लग्नात उत्सव साजरा करतो त्याच प्रकारे येथे एक मुलाला म्हणजे देवरूपी बसवतो आणि त्याला सगळ्या महिला हळद लावतात. जसं की तो नवरदेव आहे असं समजून आपण सगळ्या श्री भैरवनाथांची प्रतिमा समोर दृष्टीस ठेवून आपण हळदी समारंभ हा साजरा करत असतात. काय नाव तुझं? आर्या गायकवाड. आज हळदी समारंभ साजरा होतोय, कसं वाटतंय, काय सांगशील? छान आहे. 4 दिवस यात्रा असते. खूप उत्सव असतं, मज्जा येते आणि दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी ते 4 दिवस सेलिब्रेट करणार आहे आम्ही. आज हळदीचा दिवस आहे. छान आहे. जसं आताच काकींनी सांगितलं त्याप्रमाणे सगळे विधी झाले. काय नाव आपलं? स्वाती पाटील. आज हळदी समारंभासाठी आपण आलात. माहेरवासनी आहात की सासरवासनी? माहेरवासीन आहे मी. कसं वाटतंय, कसं असतं हे वातावरण? आनंददायी वातावरण आहे आणि हाच आमच्यासाठी 4 दिवसाचा आनंदाचा सोहळा असतो की आम्ही 4 दिवस हक्काने येऊन इथं राहतो. सगळ्यांच्या गाठी भेटी पडतात. जे कोणी कधी भेटत नाहीत त्यांची सगळ्यांची भेट होते आणि देवाचं हे कार्यक्रम आहे तो 4 दिवस चालतो आणि खूप सगळ्यांना छान वाटतं इथं. मावशी, काय नाव आपलं? माझं नाव रंजना नारायण साळुंके. हळदी समारंभ आज साजरा होतोय. दरवर्षी यात्रेला असतात तुम्ही आणि कसं वाटतं मग? छान वाटलं, चांगलं वाटलं. आणि हळदी समारंभ हा लग्नासारखाच आहे. आणि देवाचं कसं आहे, आम्ही आता माहेराला आलेलो आहे सासरानं, त्याच्यामुळं आम्हाला आहे ना लग्नासारखं वाटतं. आणि हळदी समारंभ एकदम चांगला वाटतो. 4 दिवस यात्रा चालते त्याच्यामुळं आम्हाला आहे ना असं वाटतं की लग्नासारखंच आहे. खूप छान वाटतं या. आणि असंच परंपरा चालू असावी, आहे का नाही? ती कशी लावते हळद, तशी लावते ना तिकडनं. तुम्ही पण या वहिनी.
बोलणार का? नाही कसं आपला